Hello, my YouTube family. Let me tell you something. Every day, people ask us, how was your day? And many times we just say, good, fine. But is that enough? No. If you want to speak better English, you should explain your day in detail. So today we will learn how to talk about your day in English naturally. आज आपण आपला दिवस इंग्रजीमध्ये सविस्तर कसा सांगायचा ते शिकणार आहोत. वेलकम बॅक टू लर्न इंग्लिश विथ पूजा. नमस्कार मित्रांनो, माझ्या लर्न इंग्लिश विथ पूजा या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. दिस इज डे 34 ऑफ आवर इंग्लिश स्पीकिंग प्रॅक्टिस सिरीज. हा आपल्या इंग्रजी बोलण्याच्या सरावाचा डे 34 आहे. In this series, we are learning real life English speaking skills. या सिरीजमध्ये आपण खऱ्या आयुष्यात वापरली जाणारी इंग्रजी शिकत आहोत. Today's topic is talking about your day. आजचा विषय आहे आपल्या दिवसाबद्दल बोलणं. Before we begin, remember this. सुरू करण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा. Speaking about your day helps you improve fluency. आपल्या दिवसाबद्दल बोलल्याने तुमचं इंग्रजी अधिक सहज होतं. इट ऑल्सो हेल्प्स यू बिल्ड कॉन्फिडन्स. यामुळे आत्मविश्वासही वाढतो. सो इन्स्टेड ऑफ शॉर्ट आन्सर्स स्टार्ट स्पीकिंग इन फुल सेंटेन्सेस. म्हणून छोट्या उत्तरांऐवजी पूर्ण वाक्ये बोलायला सुरुवात करा. नाव लेट्स लर्न सम युजफुल सेंटेन्सेस. आता आपण आपल्या दिवसाबद्दल सांगण्यासाठी काही वाक्य शिकूया. प्लीज रिपीट आफ्टर मी. माझ्या मागे बोला. सेंटेन्स फर्स्ट. टुडे वॉज क्वाईट प्रोडक्टिव्ह फॉर मी. आजचा दिवस माझ्यासाठी खूप उपयोगी होता. फॉर एक्झाम्पल, टुडे वॉज अ क्वाईट प्रोडक्टिव्ह बिकॉज आय कम्प्लिटेड माय टास्क्स. सेंटेन्स टू. आय स्टार्टेड माय डे विथ अ पॉझिटिव्ह माइंडसेट. मी माझा दिवस सकारात्मक विचारांनी सुरू केला. फॉर एक्झाम्पल, I started my day early in the morning. Sentence 3. I had a busy schedule throughout the day. माझा दिवस खूप व्यस्त गेला. For example, I had many things to complete today. Sentence 4. I faced some challenges but I managed them well. मला काही अडचणी आल्या पण मी त्या व्यवस्थित हाताळल्या. For example, I stayed calm and handled the situation. Sentence 5. I learned something new today. मी आज काहीतरी नवीन शिकले. For example, learning new things makes me happy. Sentence 6. I spent some time relaxing in the evening. मी संध्याकाळी थोडा वेळ आराम केला. For example, relaxing helps me feel refreshed. Sentence 7. Overall, it was a good day. एकूणच आजचा दिवस चांगला होता. For example, I feel satisfied with my day. Sentence 8. I am looking forward to tomorrow. मला उद्याची उत्सुकता आहे. For example, I am excited for a new day. Now let's see a full example. आता आपण एक पूर्ण उदाहरण पाहूया. Today was a quite productive for me. I started my day with a positive mindset. I had a busy schedule throughout the day. I also learned something new. In the evening, I spent some time relaxing. Overall, it was a good day. Now let's practice together. आता आपण एकत्र सराव करूया. Repeat slowly. Today was quite productive. I started my day with a positive mindset. I had a busy schedule. I learned something new. Overall, it was a good day. Excellent. नाव ट्राय दिस. आता हा सराव करून बघा. आन्सर दिस क्वेश्चन. हाऊ वॉज युअर डे. तुमचा दिवस कसा गेला. फॉर एक्झाम्पल,
Today was a busy day. I completed my work and learned something new. Pause the video and practice speaking. Remember this, ही गोष्ट लक्षात ठेवा. फ्लुएन्सी कम्स फ्रॉम डेली स्पीकिंग. दररोज बोलल्यानेच प्रवाहीपणा येतो. सो मेक इट अ हॅबिट टू टॉक अबाउट युअर डे इन इंग्लिश. म्हणून रोज आपल्या दिवसाबद्दल इंग्रजीमध्ये बोलण्याची सवय लावा. इफ यू प्रॅक्टिस टुडे, कमेंट डे 34 डन. आजचा सराव केला असेल तर डे 34 डन अशी कमेंट करा. डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. सी यू टुमारो विथ डे 35. थँक यू फॉर वॉचिंग. बाय बाय.